आणि जुने ज्यांचे नाव येतं ज्यांना प्रमाणपत्र दिलेत त्यांची यादी देणार का तुम्ही? आला मूर्ख समजता का मराठा समाजाला तुम्ही? हे ज्यावेळेस चर्चा झाली त्यावेळेस त्यांनी मग ते आता कबूल केलं त्यांनी सुद्धा मीडिया पुढे की ठीक आहे 58 लाखातले आम्ही इतके लाख वाटलेत, 14 लाख काय लाख वाढले तर राहिलेले सगळे वाटतो तुम्ही. 28 ऑगस्टच्या आत सांगितलं वाटायचे. आणि ज्यांनी अर्ज केलेत कुणबी प्रमाणपत्रासाठी त्यांना कुणबी प्रमाणपत्र द्यायचे आणि व्हॅलिडिटी पण द्यायची. यावर चर्चा झाली, त्यांनी सांगितलं ते पण देतो. मी त्यांना प्रश्न विचारला की मुंबईला मराठा समाज आला त्यावेळेस तुम्ही हैदराबाद गॅझेटियरचा GR काढला, खरा काढलाय का खोटा काढलाय? आणि खोटा काढला असेल तर सांगून टाका आम्हाला, खोटा काढलाय दुसरा काढायचा आहे म्हणून. नाही म्हणले खराच आहे. अरे म्हणलं मग खरं आहे तर प्रमाणपत्र का वाटप झाले नाहीत मराठवाड्यात हैदराबाद गॅझेट प्रमाण? नाही म्हणले आता त्या सूचना देतो, 27 तारखेला आम्ही लगेच बैठक बोलतो सगळ्या अधिकाऱ्यांची, 27 तारखेपासून पुन्हा सुरू करतो. म्हणलं व्हॅलिडिटी पण होत नाहीये, व्हॅलिडिटी कशी देणार ते क्लिअर करा, SOP कशी पाहिजे अधिकाऱ्यांना हेही क्लिअर करा, अधिकाऱ्यांना सुटसुटीत करा. नेमकं अधिकारी मराठ्यांना फसवतोय का सरकार फसवतोय उघडं पडू द्या. नाही तर मग समोर बैठक घ्या म्हणलं अंतरवली सगळ्या अधिकाऱ्यांची, कळू द्या मला अधिकारी. मग जरांगे साहेब का विलंब होत होता हा काय सांगितलं गेलं? प्रक्रियेमुळे विलंब झाला, काय नेमकं कारण सांगितलं गेलं तुम्हाला? नाही याला दोघं दोषी आहेत, अधिकारी पण आहेत आणि सरकार पण आहे. यांना जाणून बुजून यांनी षड्यंत्रच रचलं होतं की 58 लाख नोंदी द्यायच्या नाहीत, मराठ्यांचं लई कल्याण होईल म्हणून. आणि मी त्या कमी होऊ देत नाही, यांनी किती नाटकं करू द्या कारण त्यांचं प्रोसिडिंग आलंय. मी सगळ्या महाराष्ट्रात व्हायरल करीन प्रोसिडिंग त्यांचं की हे यांनी दिलेत आपल्या नोंदी शोधलेल्या. म्हणजे 3 वर्षात शिंदे समिती गठीत झाली, 3 वर्षात त्यांनी 58 लाख नव्या नोंदी शोधल्यात. ज्याला कुणबी प्रमाणपत्र आधी मिळालेलं नाही त्यांच्या ह्या 58 लाख नोंदी शोधलेल्या आहेत. ज्याला कुणबी प्रमाणपत्र निघालंय त्यांची नोंद शोधायची काय गरज आहे? म्हणजे हे डाव खेळत होते. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.